आधी मंत्रिमंडळ विस्ताराला उशीर, त्यानंतर खाते वाटपाला उशीर, आता मंत्र्यांची कार्यालय जी आहेत मंत्रालयातली ती सुरू व्हायला सुद्धा उशीर होताना आपल्याला पाहायला मिळते। आणि याची कारणं जी आहेत दोन प्रामुख्याने, एक तर कारण आपण जर पाहिलं तर अनेक कार्यालयाचे नूतनीकरण जे आहे ते मंत्र्यांच्या सुरू असलेले आपल्याला पाहायला मिळते। मंत्रालयातले अनेक जे कार्यालय मंत्र्यांचे आहेत त्याचं नूतनीकरण सुरू आहे, तर दुसरीकडे कार्यालयीन जो स्टाफ असतो, कार्यालयीन जे अधिकारी असतात त्यांच्या नेमणुका सुद्धा अजूनही बऱ्या प्रमाणात झालेल्या दिसत नाहीत आणि त्यामुळेच मंत्रालयाची कार्यालय जी आहेत मंत्र्यांची अजूनही सुरू झालेली आपल्याला दिसत नाही। अनेक कार्यालयामध्ये अशा पद्धतीनं कामं जे आहेत ते सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकीकडे नूतनीकरणाचं काम जे आहे ते कार्यालयाचं मंत्र्यांच्या सुरू आहे, तर दुसरीकडे OSD असतील किंवा खाजगी सचिव किंवा इतर जे कर्मचारी आहेत त्यांच्या नेमणुका ज्या आहेत त्या अजूनही झालेल्या दिसत नाही आहेत। काही प्रमाणात ह्या झालेल्या आहेत, परंतु फुल पेस अजूनही झालेल्या दिसत नाहीत आणि त्यामुळेच कार्यालय जे आहे ती मंत्रालयातली अनेक मंत्र्यांची सुरू झालेली नाही आहेत। पदभार स्वीकारून मंत्री जे आहेत ते इतर ठिकाणी बैठका घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मंत्रालयातले अनेक कार्यालयांची स्थिती हीच आहे। अनेक नागरिक जे आहेत ते मंत्रालयात आपल्या कामानिमित्त येतात, परंतु कार्यालय जे आहे ती सुरू नसलेली आपल्याला पाहायला मिळतात। आणि दुसरीकडे आपण जर पाहिलं तर इतर जे कर्मचारी असतात, खाजगी सचिव किंवा OSD यांच्या नेमणुका ज्या आहेत ते CMO कार्यालयातनं थेट होणार आहेत आणि त्यामुळे त्याची चाचपणी सुद्धा सध्या केली जाते। काही मंत्र्यांना जे आहेत ते कर्मचाऱ्यांच्या नेमणुका झालेल्या आहेत, परंतु काही मंत्र्यांच्या अजून बाकी आहेत आणि त्यामुळेच मंत्रालयातली कार्यालय जी आहेत ती अजूनही सुरळीत सुरू झालेली आपल्याला दिसत नाहीयेत। कॅमेरामन प्रेम म्हात्रे सोबत विनायक डावरुंग, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।